बघा, जेवढी झूम करता येईल तेवढी स्क्रीन झूम केलेली आहे. ठीक आहे, तुम्ही हे बघू शकता वाक्यांचे कसे प्रकार असतात. तुम्ही मराठीत शिकलेला असाल तसंच हिंदीमध्ये आहे. ठीक आहे, तर याच्यापैकी म्हणजे हे जे वाक्य आहेत त्याचे दोन प्रकारे विभाजन केलेलं आहे. एक रचना या स्वरूप की दृष्टि से, दूसरा है अर्थ की दृष्टि से. ठीक है, तो ये जो प्रकार है इन पर आधारित एक दो प्रश्न होते ही होते हैं हर एक प्रश्न पत्र में. ठीक है, तो ये ठीक तरह से आप ये कर लीजिएगा अपनी अपनी स्क्रीन पर. ठीक है, चला बघा. वाक्य, रचना की दृष्टि से सरल वाक्य, मिश्र वाक्य और संयुक्त वाक्य. और अर्थ की दृष्टि से विधानवाचक, आज्ञावाचक, विस्मयादिवाचक, इच्छावाचक, निषेधवाचक, प्रश्नवाचक, संदेहवाचक और संकेतवाचक. इस प्रकार वाक्य के अर्थ है और इनका विभाजन जो है रचना और अर्थ की दृष्टि के आधार पर किया गया है. ठीक है, तो हम एक एक करके देख लेते हैं. इस पे आधारित एक दो प्रश्न हमने देखे हैं जो मूल प्रश्न पत्र में आए थे टीईटी के. गव्हर्नमेंटची जी आपण बोर्डाची जी प्रश्नपत्रिका पाहिल्या दोन्ही प्रश्नपत्रिकांमध्ये वाक्यावर आधारित प्रश्न होतेच. ठीक आहे, तर आता बघायचंय हे रचना की दृष्टि से सरल वाक्य. ठीक है, तो देखिए ये सरल वाक्य है. ठीक है, तो जिस वाक्य में उद्देश्य कर्ता या अनेक हो किंतु विधेय कर्म और क्रिया एक ही हो उसे सरल या साधारण वाक्य कहते हैं. म्हणजे या वाक्यातला कर्ता एकच असतो. ठीक आहे, आणि हे साधं सरळ वाक्य असतं, हे एवढंच लक्षात ठेवायचं. हे खूप याच्यावरती काम केलेलं आहे, पण आपल्याला जो क्लू पकडायचा आहे तो जास्त गोंधळात जायचं नाही. या वाक्यातला कर्ता जो असतो तो एकच असतो. ठीक आहे, वाक्य में उद्देश्य कर्ता एक या अनेक हो किंतु विधेय कर्म और क्रिया एक ही हो. ठीक आहे, मोस्टली इथं एकच कर्ता असतो आणि त्यानं एकच क्रिया केलेली असते, किंवा फार फार तर दुसरा जरी करता आला तरी क्रिया एकच झालेली असते. ठीक आहे, साधना पत्र लिख रही है. बघा, याच्यामध्ये साधना एकच आहे करता, आणि पत्र लिखण्याची जी प्रक्रिया आहे किंवा क्रिया आहे ती एकच आहे. त्याच्यापेक्षा जास्त क्रिया या वाक्यात समावेश केलेल्या नाहीयेत. ठीक आहे, आता इथं बघा फक्त थोडासा बदल होऊ शकतो. अमित और प्रशांत, जरी इथं करता दोन असले तरी जी क्रिया आहे फुटबॉल खेळण्याची ती एकच आहे. ठीक आहे, इथं करता एकच आहे. जरी करता एक किंवा दोन असू द्या, पण जी क्रिया झालेली आहे ती वाक्यात ती एकच असते. ठीक आहे, त्याला म्हणायचं सरळ वाक्य. तेज वर्षा हो रही है, म्हणजे खूप जोराचा पाऊस पडतोय. तर इथं पण म्हणजे एकच आहे की तेज वर्षा हो रही है, एकच क्रिया सलग घडतीये, आणि ह्या वाक्याची तुम्ही लांबी पण बघा खूप कमी असते, आणि एकाच ह्याच्यामध्ये आपण दम घेऊन ते वाक्य बोलू शकतो. त्याचे वेगवेगळे सायन्स मी तुम्हाला सांगते. या वाक्यात मोस्टली करता एक असतो, किंवा जरी दोन करते असले तरी मूळ काम एकच झालेलं असतं. हे वाक्य आपण जेव्हा उच्चारतो तेव्हा असं खूप काही त्याच्यामध्ये विरामचिन्हांचा वापर नसतो, एकच पूर्णविराम येतो. वाक्याची सगळी लांबी खूप छोटी असते. मी ह्याचं पीडीएफ तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, तर हे असं बघायचं. हे झालं सरळ वाक्य. ठीक आहे, सरल वाक्य. आता बघूया संयुक्त वाक्य. जिस वाक्य में दो या दो से अधिक सरल वाक्य किसी समुच्चय बोधक अव्यय से जुड़े होते हैं उसे संयुक्त वाक्य कहते हैं. संयुक्त वाक्य में दो या दो से अधिक उपवाक्य स्वतंत्र होते हैं और समान भाव के होते हैं. आता संयुक्त वाक्यामध्ये लक्षात काय काय ठेवायचं. संयुक्त वाक्यामध्ये केवळ एकच वाक्य नसतं, तर एक किंवा दोन किंवा अजून वाक्य असतात, आणि प्रत्येक वाक्य महत्वाचं असतं, स्वतंत्र असतं. बघा, मी पुन्हा रिपीट करते. संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त सरळ वाक्य असू शकतात, असतात. ठीक आहे, एकापेक्षा जास्त. त्याच्यानंतर हे प्रत्येक जण स्वतंत्र आहे. ठीक आहे, प्रत्येक जण महत्वाचा आहे इथे. ठीक है, तो त्याला म्हणतात संयुक्त वाक्य. ठीक है, तो संयुक्त वाक्य में बघा दो से अधिक सरल वाक्य हो सकते हैं. ठीक है, हे याच्यात तुम्ही नाही पडलात तरी चालेल. ह्याचे मुख्य मुख्य जे क्लूज आहेत ते लक्षात ठेवायचे, की दो या दो से अधिक उपवाक्य होते हैं लेकिन वे एक दूसरे पर आधारित नहीं होते, वे स्वतंत्र होते हैं. ठीक है, उपवाक्य जे असतात ती स्वतंत्र असतात. ठीक आहे,
आणि त्याचे भाव सुद्धा काय असतात, समान असतात. पण हे लक्षात ठेवायचं की जी वाक्य आहेत वेगवेगळी ती स्वतंत्र आहेत, एकमेकांवर आधारित नाहीयेत. त्यावेळेला होतं संयुक्त वाक्य. ठीक है, संयुक्त वाक्य के उदाहरण देखिए. इन दोनों उदाहरणों में सरल वाक्य और, परंतु, तथा हे क्लूज आहेत. हे जे शब्द आहेत हे शब्द वापरून ते स्वतंत्र वाक्य एकमेकांशी जोडलेली असतात. आपण बघतो ना ट्रेनला कसं मध्ये जॅक टाकून ते पूर्ण जोडलेलं असतं ट्रेनचे सगळे डब्बे. तर तसेच हे सरळ वाक्य एकाला दुसरं, दुसऱ्याला तिसरं असे जोडलेले असतात. तर त्या जोडण्यासाठी कुठल्या शब्दांचा वापर केला जातो? और, परंतु आणि तथा. ठीक आहे, हे शब्द वापरून हे एकमेकांना जोडलेले असतात सरळ वाक्य किंवा स्वतंत्र वाक्य. आणि मग त्याचं सगळ्यांचं मिळून काय होतं? संयुक्त वाक्य. ठीक आहे, संयुक्त वाक्य. बघा इथे उदाहरण बघा, एक मिनिट अजून झूम केलेलं आहे. संयुक्त वाक्य, मोहन घर गया और समीर सो गया. मोहन घर गया, ठीक आहे, म्हणजे हे एक वाक्य. समीर सो गया, हे एक वाक्य. आप देख सकते हैं ये दोनों वाक्य स्वतंत्र रूप में उपस्थित है. ह्याचा कुणाशी कुणाचा संबंध नाहीये. ठीक आहे, पण ह्याला जोडलेलं कशाने आहे? और या शब्दाने जोडलेलं आहे. बघा इथं और आहे. ठीक है, दूसरा आप देख सकते, हैदर ने किताब खरीदी परंतु हसीना ने कपडे खरीदे तथा जूते भी. ठीक आहे, आता ह्याचा हे एकमेकांवर आधारित नाहीयेत, आश्रित वाक्य नाहीयेत. कि एक दूसरे पर निर्भर, आधारित, आश्रित ये नहीं है. ठीक है, तो हैदर ने किताबें खरीदी या किताब खरीदी. ठीक है, ये स्वतंत्र वाक्य है. हसीना ने कपडे खरीदे तथा जूते भी, हे दोन स्वतंत्र वाक्य आहेत. यांना जोडण्याचं काम कोणी केलेले? परंतु या शब्दाने केले. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या, पीडीएफ मिळणार आहे. ठीक आहे, ये देख सकते हैं आप. मग समजून काय घ्यायचं संयुक्त वाक्यामध्ये? संयुक्त वाक्यामध्ये एकापेक्षा अधिक, दो या दो से अधिक या ज्यादा सरल वाक्य होते हैं, स्वतंत्र वाक्य होते हैं, वे स्वतंत्र रूप में उपस्थित होते हैं, उन्हें एक दूसरे को जोड़ने के लिए और, परंतु, तथा इन शब्दों का प्रयोग किया जाता है. ठीक है, तो ये हो गया संयुक्त वाक्य. अब आते हैं मिश्र वाक्य की ओर. मिश्र, या शब्दातच बघा इथं मिश्र याच्यातच कळतंय आपल्याला. ठीक आहे, संयुक्त केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे? कडी जोडलेली आहे. आपण साखळी कशी बघतो की ती अशी एकात एक ओवून ऍडजस्ट केलेली, तस त्या तो शब्द आहे संयुक्त. तर ते लक्षात ठेवायचं की त्या शब्दामध्ये सुद्धा खूप क्लूज दडलेले असतात, त्याचा अर्थ नीट लक्षात घ्यायचा. सरळ म्हणलं की अगदी सरळ वाक्य. संयुक्त म्हणलं की काहीतरी जोडाजोडीचं काम आहे. ठीक आहे, मिश्र म्हणजे मिश्रण केलेलं आहे. ठीक आहे, कशाचं बघूयात. जिस वाक्य में एक प्रधान उपवाक्य, बघा आता इथे थोडंसं पॅटर्न बदललेलं आहे. एक प्रधान उपवाक्य, एक उद्देश्य तथा एक विधेय वाले सरल उपवाक्य. एक मिनिट, हे थोडं कमी करते. हाँ, के साथ एक या एक से अधिक आश्रित उपवाक्य जुड़े हो. बघा हा शब्द मी आता उच्चार केलेला आहे आणि हा शब्द आलाच पुढे. जुड़े हो तो उसे मिश्र वाक्य कहते हैं. म्हणजे आता याच्यामध्ये काय आहे? एक वाक्य प्रधान आहे, मूळ वाक्य आहे आणि त्या वाक्यावर आधारित दुसरं, तिसरं, चौथं जितके काही वाक्य त्याच्यात येणार आहेत ते सगळे त्याच्यावर आधारित आहेत. ठीक आहे, मग बघा, वह किताब जो तुम लाए थे मुझे अच्छी लगी. म्हणजे मूळ वाक्य काय बघा ह्याच्यात की वह किताब. वह किताब हे मूळ वाक्य आहे. मग ह्याच्यावरती दोन वाक्य तयार केले की जो तुम लाए थे, की जो तुम लाए थे हे एक वाक्य तयार झालं आणि मग दुसरं वाक्य मुझे अच्छी लगी. पण ह्या सगळे हे जे दोन वाक्य आहेत ते तयार कुणावर झाले? वह किताब. आलं लक्षात? वह किताब हे प्रधान वाक्य आहे. वह किताब यह प्रधान वाक्य है, मूल वाक्य है. उस पर आधारित और अधिक वाक्य तैयार किए गए हैं, इसलिए उन्हें आश्रित कहा जाता है. कारण ते स्वतंत्र नाहीयेत, त्या मूळ वाक्यावर आधारित त्यांची रचना आहे, निर्माण झालेला आहे. त्यांनी आश्रय घेतलेला आहे, म्हणजे डिपेंड आहे ते. वह किताब ह्याला सोडून ह्याचा अर्थच लागत नाही. बघा तुम्ही, वह किताब ह्याच्यावर आश्रय आहे, हे आश्रित वाक्य आहेत की जो तुम लाए थे, क्या लाए थे? वह किताब. प्रश्न विचारून बघा. मुझे अच्छी लगी, क्या? वह किताब.
म्हणजे हे वाक्यांचा अर्थच लागत नाही, कारण ही दोन्ही वाक्य ह्या मूळ वाक्यावर डिपेंडेंट आहेत, आधारित है, आश्रित है। ठीक है, तो ये मुख्य वाक्य है इसका, वह किताब। चलिए अगला एक उदाहरण देख लेते हैं। जो लड़का सामने खड़ा है वह प्रतियोगिता जीता है। जो लड़का, जो लड़का, बघा, जो लड़का, हा? जो लड़का, सामने खड़ा कौन है? जो लड़का, ठीक है। किसने प्रतियोगिता जीती? जो लड़का सामने खड़ा है, ठीक है। जो लड़का सामने खड़ा है वह प्रतियोगिता जीता है। कोण प्रतियोगिता जीता है? तो जो लड़का सामने खड़ा है। म्हणजे हे जे आहे हे त्याचं मूळ वाक्य आहे आणि हे जे आहे ते आश्रित वाक्य आहे, ठीक है। म्हणजे मूळ वाक्य, प्रधान वाक्य और जिसपे आश्रित वाक्य होता है, उस अवस्था में मिश्र वाक्य वहां पे तैयार हो जाता है। समझ में आ गई ये बात? ठीक है, अगला और एक उदाहरण ले लेते हैं। जैसे ही कमल आएगा वैसे ही मैं चला जाऊंगा। जैसे ही कमल आएगा वैसे ही मैं चला जाऊंगा। म्हणजे बघा, जैसे ही कमल आएगा हे त्याच्यातलं मूळ वाक्य आहे, प्रधान वाक्य है। और वैसे ही मैं चला जाऊंगा, ठीक है। अब प्रश्न पूछिएगा कि वैसे ही मैं कब चला जाऊंगा? तो जब कमल आएगा, ठीक है। म्हणजे जैसे ही कमल आएगा म्हणजे कमलच्या येण्यावरती माझं जाणं निर्धारित आहे, अपेक्षित आहे, आश्रित आहे, डिपेंड आहे। तर असं एक प्रधान वाक्य असतं, त्याच्यावर आश्रित, आधारित एक असतं, दोन असतं, तीन असतं किंवा कितीही वाक्य असू शकतात। त्या अवस्थेमध्ये वहां पे मिश्र वाक्य तैयार हो जाता, ठीक है। तो ये यहाँ पे आप देख सकते हो, ये वाक्य के प्रकार है, सरल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य। अब हमारे लिए इतनी जानकारी परीक्षा हेतु अपेक्षित है। वाक्य परिवर्तन हमें नहीं आता, क्योंकि हमें एमसीक्यू के स्वरूप में परीक्षा को फेस करना है। हमें एप्लीकेशन लेवल के प्रश्न नहीं है, तो ये हम यहाँ पे स्किप कर देंगे, लेकिन आप तक पीडीएफ पहुंचा दिया जाएगा, ठीक है। बस आप समझ लीजिएगा कि आपको परीक्षा में वाक्य आएगा और उस वाक्य के रचना के दृष्टि के अनुसार कौन से प्रकार में है, उसके लिए आपको विकल्प दिए जाएंगे और दिए गए विकल्पों में से आपको सही विकल्प चुनना है कि वो वाक्य किस प्रकार से संबंधित है, ठीक है। तो चलिए, ये तो हो गए हमारे कौन से वाक्य देखे हमने, रचना या स्वरूप की दृष्टि से। सरल देखा, एक वाक्य है, एक करता है, या अगर दो भी कर्ता होते हैं तो क्रिया एक ही होती है। इस वाक्य की लंबाई अगर आप देख सकते हैं तो बहुत छोटा वाक्य होता है और एक ही पूर्ण विराम आता है इस वाक्य में। तो ये उसके साइंस है, ठीक है, कि पहचानने के लिए क्लूज है, ठीक है। संयुक्त वाक्य, इसमें जोड़ने का काम है, ठीक है। अलग अलग सरल वाक्य होते हैं, स्वतंत्र वाक्य होते हैं और वे एक दूसरे के साथ और, परंतु, तथा इन शब्दों को लेके जोड़े जाते हैं। मिश्र वाक्य में क्या होता है, एक वाक्य प्रधान होता है, मूल होता है और उस पे आश्रय लेने वाले एक से अधिक वाक्य वहां पे उपस्थित होते हैं। इस अवस्था में मिश्र वाक्य, ठीक है। मैं बार बार रिपीट कर रही हूँ क्योंकि ये समझने वाली बात है। तो ये हमने प्रकार देखे, अब अर्थ की दृष्टि पे आ जाते हैं, ठीक है। ये उदाहरण है, ये सारा उदाहरणों का चार्ट है, तालिका है, ये आप तक पहुंचा दी जाएगी अभ्यास हेतु, ठीक है। अब चलिए अर्थ की दृष्टि से, अर्थ की दृष्टि से वाक्य के 8 भेद है, ठीक है। अर्थ की दृष्टि से विधानवाचक वाक्य, ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो, तो हमने जो प्रश्न पत्र अभी सॉल्व किए थे उसमें विधानवाचक वाक्य हमने ये सही विकल्प चुना था, अगर आपको याद होगा तो, ठीक है। विस्मयवाचक वाक्य, ये समझने में बहुत आसान है क्योंकि इसके चिन्ह के साथ ही हम इसे पहचान सकते हैं, तो इसमें ज्यादा दिक्कत होने वाली कोई बात ही नहीं है, ठीक है। आज्ञावाचक, इसमें आज्ञा है, आज्ञार्थी वाक्य आपण मराठीत म्हणतो, विधानार्थी, आज्ञार्थी, ठीक आहे। मी तुम्हाला मराठीचा सहारा घेऊन सांगतेय कारण तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं, लिंक बरोबर लागते, ठीक आहे। उसके बाद है आज्ञावाचक, की आपण आज्ञार्थी म्हणतो, कुणीतरी कुणाला आज्ञा दिलेली आहे, ठीक आहे। इच्छावाचक, की आपली आपण इच्छा व्यक्त करतोय तिथे, ठीक आहे।
तो देखिए विधानवाचक वाक्य में ध्रुव अमेरिका जा रहा है, अगदी सरळ वाक्य आहे. ठीक आहे. विधान केलेले, स्टेटमेंट केलेलं आहे. विस्मयवाचक, अरे ध्रुव अमेरिका जा रहा है. अरे ध्रुव अमेरिका जा रहा है म्हणजे आपण आपले भाव जे असतात ते वंडरिंग असतात. ठीक आहे. हा भावना आपण व्यक्त करतोय म्हणून मग इथं अरे आलं. आज्ञावाचक वाक्य, आज्ञा दिलेली आहे की ध्रुव अमेरिका जाओ. कुणीतरी त्याला सुचवलेलं आहे, सल्ला दिलेला आहे, सांगितलेलं आहे, आज्ञा केलेली आहे. हा बघा तेच वाक्य आहे. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कसं फिरतंय ते बघून घ्या व्यवस्थित. एक मिनिट, चॅट बॉक्स मध्ये काय मेसेज आलाय. काहीच नाहीये. एक मिनिट. हो आज्ञार्थीमध्ये येतं, पण शब्द जो असतो ना ते वाक्यामधले जे शब्द असतात ना ते बदलतात. चिन्ह येतं हा, मोनाली मॅडम. आता आपण तेच उदाहरण बघत आहोत. एक मिनिट. तथा जुते भी म्हणजे तथा आणि परंतु. हो हेच वाक्य, हेच शब्द हे करून जोडलेलं असतं ते. हा रेडमी कोण आहे ते बघा. चलिए. हाँ तो देखिए एक ही वाक्य है, उदाहरण है तो क्योंकि समझने में आसानी होगी. तर बघा इथं आज्ञा आहे. ध्रुव उद्गार काढलेला आहे ना ध्रुवसाठी म्हणून ते उद्गारवाचक, पण इथला हा शब्द नीट बघायचा. म्हणून आपलं नेहमीच माझं ते स्टेटमेंट की वाचन इतकं प्रगल्भ व्हायला पाहिजे, सूक्ष्म व्हायला पाहिजे, की फटाफट अर्थ कळले पाहिजेत, इतकं आपलं वाचन स्किल डेव्हलप झालं पाहिजे. हा अमेरिका जाओ असं म्हटलंय. जाओ, खेलो, खाओ, पढो हे सगळे आज्ञार्थी वाक्याचे शब्द आहेत. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. इथं जाओ म्हटले जरी इथं उद्गारार्थी चिन्ह असलं, आता हे उद्गारार्थी म्हणून काम केलेले. ठीक आहे. विस्मयादी बोधक काय म्हणतात आपण मराठीत त्याला. बरं मराठीतलं ते काय विस्मयादी बोधकला काय म्हणतात मला आता पटकन येईना. हा उद्गारवाचक, उद्गारवाचकच म्हणतात. मग हे उद्गारवाचक चिन्ह आहे ध्रुवसाठी. आपण इथं हा शब्द महत्वाचं काम करतोय भूमिका. की जाओ म्हटलेले, सूचित केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे, जायला सांगितलेलं आहे ध्रुवला. हे लक्षात ठेवायचं. इच्छावाचक त्या प्रत्येक वाक्याचं जे शीर्षक आहे त्याच्यातच अर्थ दडलेला आहे, त्यामुळे नीट वाचायचंय. इच्छावाचक वाक्य म्हणजे आपण जेव्हा कुठली इच्छा व्यक्त करतो, जब हम कोई इच्छा जताते हैं, व्यक्त करते हैं, सामने रखने की कोशिश करते हैं, तो उस अवस्था में जैसे वाक्य हम बनाते हैं वही इच्छावाचक वाक्य है. ध्रुव को अमेरिका जाना चाहिए, इच्छा सांगितली आहे. ध्रुव को अमेरिका जाना चाहिए म्हणजे त्यानं गेलं पाहिजे ही इच्छा व्यक्त केलेली आहे. हा बघा निषेधवाचक, आता इथं निषेध आपल्याला आहे की ध्रुव अमेरिका नहीं जा रहा है, ते निगेटिव्ह मध्ये करायचं. निषेध, ध्रुव अमेरिका नहीं जा रहा है. ठीक आहे. संदेह, संदेह म्हणजे संशय आपण मराठीमध्ये म्हणू शकतो किंवा सस्पेक्ट. शायद ध्रुव म्हणजे फिक्स काही माहिती नाहीये, एक अंदाज आहे, संशय आहे की ध्रुव जाऊ शकतो अमेरिका किंवा चाललाय बाबा. ठीक आहे. संदेहवाचक, शायद ध्रुव अमेरिका जा रहा है किंवा जा रहा होगा. ठीक है. शायद ध्रुव अमेरिका जा रहा है. संदेह आहे, कंफर्म काही माहिती नाही. ठीक है. हमें कुछ भी मजबूत तौर पर कोई भी जानकारी नहीं है, अधिकृत रूप में कोई भी जानकारी नहीं है कि शायद ध्रुव अमेरिका जा रहा है. शायद हे शब्द नीट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. इथला हा नहीं, इथं शायद, अमेरिका जाना चाहिए. ठीक आहे. संकेत, आता बघा संकेत दिलेला आहे. संकेत म्हणजे निर्देश केलेला आहे. माँ कहती तो ध्रुव अमेरिका जाता, संकेत आहे. की आईने सांगितलं असतं तर, माँ कहती तो ध्रुव अमेरिका जाता, संकेत आहे इथं. आणि प्रश्नवाचक पुन्हा समजायला सोपं आहे. क्या ध्रुव अमेरिका जा रहा है, क्या ध्रुव अमेरिका जा रहा है. ठीक आहे. तो ये क्या संकेत बघा, माँ कहती तो ध्रुव अमेरिका जाता म्हणजे एक वाक्य बघा व्यवस्थित बघून घ्या. हे पीडीएफ मी पाठवणार आहे, पण पीडीएफ मध्ये हे शब्द हायलाइट नसतात, लक्षात ठेवा. बघू चॅट बॉक्स काय म्हणायचंय का कुणाला.
हो, कदाचित नरेश सर बरोबर. हं, कदाचित. शाळेत म्हणजे जाऊ शकतं किंवा नाही, पण इथं संदेह आहे. आपल्याला संशय आहे, खात्री नाही ती अवस्था. हां, आता मी अजून एक तुम्हाला अर्थ सांगितला. ठीक है, तो ये अर्थ की दृष्टि से ये वाक्य हो गए. उसके उदाहरण है यहाँ पे. ठीक है, ये वाक्य परिवर्तन की कोई बात नहीं है. ठीक है, ये उपवाक्य है कि किस प्रकार उपवाक्य होते हैं, प्रधान उपवाक्य, आश्रित उपवाक्य, तो ये हमें कोई जानने की इतनी आवश्यकता नहीं है। बस ये पुस्तक बहुत अच्छी है, आपके हाथ में रखिएगा, आपके संग्रह में होनी चाहिए। मैं आपको ये इसका पीडीएफ अवश्य भेज दूंगी, ठीक है। इसके ये बहुत डेप्थ में है, तो हमें परीक्षा के लिए सिर्फ इतना पता होना चाहिए कि वाक्य के मुख्य प्रकार क्या है, और वाक्य हमें पहचानने का जो हमारा स्किल है वो एकदम परफेक्ट होना चाहिए. बस परीक्षा हमारा वही स्किल जांचने वाली आहे. ठीक आहे. तर बघा, हे एकच वाक्य सांगितलंय म्हणून आता उदाहरण घेत नाही. उदाहरणांची तालिका तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता काही प्रश्न आपण बघूयात कि कुछ प्रश्न मैंने निकाले हैं, एक पीडीएफ तैयार की है थोड़ी सी, तो वो हम देख लेते हैं. ठीक है, यहाँ तक किसी को कोई आपत्ति है? क्योंकि इसका डिटेल हम भेज देंगे. जितना परीक्षा हेतु अपेक्षित है, वाक्य के मुख्य प्रकार, उसके भेद और उसके भेद पहचानने के लिए हमें तैयार रहना, इतना ही हमें परीक्षा के लिए अपेक्षित है. वाक्य परिवर्तन वगैरह इतना डिटेल में इतना अपेक्षित नहीं है. ठीक है. हाँ, हमें परीक्षा में प्रश्न आएगा, एक वाक्य दिया जाएगा और दिए गए विकल्पों में से वो पहचानना होगा. बस इतना ही हमें अपेक्षित है इस अवस्था में. ठीक है. काय झालं? हे कोमल मॅडम काय म्हणतायत हे? नरेश, हाँ ओके. आपत्ति नहीं है, मुझे लगा कि क्या कुछ गलत हो रहा है. हाँ, आपत्ति नहीं है, सब कुछ समझ में आ रहा है. ठीक है, वेरी गुड. चलिए, फिर कुछ प्रश्न की चर्चा कर लेते हैं. मैं ये पीडीएफ अभी क्लोज कर देती हूँ, स्क्रीन से हटा देती हूँ इसे और आप तक पहुंचा दूंगी राम सर के माध्यम से. ठीक है, तो चलिए ये यहाँ पे ये कर लेती हूँ. हम्म, और ये इसमें नहीं है. एक 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 मिनट. हम्म, चलिए, अब ये हैंड रिटन है लेकिन कोई फर्क नहीं पड़ता, आप रीड कर सकते हो और इस पे चर्चा होनी बहुत आवश्यक है. ठीक है, तो कुछ ऐसे प्रश्न हैं जो एकदम सीधे तो नहीं है, लेकिन इसकी जानकारी होना बहुत आवश्यक है. चलिए, प्रश्न पहला देखिए. व्याकरण के कितने अंग हैं? ठीक है, ये पता होना चाहिए. ठीक है, व्याकरण के कितने अंग हैं? हं. कोण सांगेल बरं? आता आपण इतके प्रत्येक या कंटेंटचं शीर्षक सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ज्यांनी ज्यांनी हे शीर्षक सुद्धा व्यवस्थित वाचलेलं आहे, ते बरोबर सांगू शकतात. मला नुसतं आन्सर नकोय, त्याचं स्पष्टीकरण हवंय. ठीक है? मुझे वो विस्तार से बताइएगा कि व्याकरण के कितने अंग हैं? 2, 4, 8, 3. आप जो भी मुझे सवाल जवाब दोगे, उसका मुझे स्पष्टीकरण बताना होगा. ओके, डाउट नाही. ओके, हो, छान कळलं. हं. कोण म्हणतंय 3, कोण म्हणतंय 8. आता सगळ्याच उत्तर चलू द्या. 1, 2, 3, 4 सगळ्यांनीच उत्तर द्यायचं. बघा बरं असं कोण आहे की ज्यानं व्यवस्थित अगदी आतापर्यंतचे लेसनचे टायटल बघितलेत? बरं, हो, पाठवायची आहे. ती पीडीएफ जी आहे ती लॅपटॉपमध्येच आहे कालची. पाठवून देते मी. ती फोनमध्ये डाउनलोड करायचं तर फोन खूप जाम होत चाललाय. खूप मोठं पुस्तक आहे, पण मिळेल. 3 आहेत. बरं. श्यामल मॅडम तुम्ही म्हणताय 3 आहेत, तर सांगा बरं. हां, वर्ण. बरोबर. हां, पुढं. अधिगम, अधिगम. अधिगम, अधिगम.
बर, हा. वर्ण विचार शब्द, कल्पना मॅडम, हा, जवळपास जात आहेत. शब्द आहे, शब्द विचार आहे, वर्ण विचार आहे. हा, दोन फिक्स, फायनल, करेक्ट. हा, असू दे, मी वाचते बरोबर. हा, हा, बरोबर, ऍग्री. हा, अपन ये हमने स्वीकृत किया, वर्ण विचार है, वाक्य विचार है। हाँ, और कुछ है क्या? दो तो आप लोगों ने बता दिए, जिससे मैं सहमत हूँ, और सिलेबस भी सहमत है। ठीक है। हाँ, अगला कोई बताना चाहेगा? वर्ण विचार, वाक्य विचार। हं? पद विचार, पद, पद विचार. बर, पद म्हणजे काय? कसं सांगितलं? कोणी सांगितलंय? घाबरायचं नाही, उत्तर द्यायचं, जसं येतं तसं द्यायचं. आपण शिकत आहोत. काही गोष्टी मी तुमच्याकडून शिकते, ज्या मला येत नाहीत. तर त्याच्यामुळे असं घाबरायचं नाही, सांगायचं. हं, सांगा बरं, पद विचार कोणी सांगितलं? कल्पना मॅडम सांगा. शब्द विचार आहे, वाक्य विचार आहे, पद विचार, पदन्यास. बर, ठीक आहे. हा, वर्ण झालं, वर्ण विचार, शब्द विचार, वर्ण विचार, शब्द विचार. मला कल्पना मॅडमनी सांगितलं होतं पद विचार. कल्पना मॅडम, पद म्हणजे काय? किंवा कुणीही सांगावं, त्यांनीच का सांगावं? बाकीचे पण आहेत ना सगळे. हम्म, जे समजते ते सांगा. बर, नाम सर्वनाम यांचा. बर, वाक्य विचार आहे. ठीक आहे, बघा किती झाले मग. बघा आता मी काउंट करते, तुम्ही सांगितलेले. वाक्य विचार, पद विचार, वर्ण विचार, शब्द विचार. किती झाले? किती झाले सांगा, मी आता मोजलेले किती झाले, आकडा सांगा. स्क्रीनवर मी हात दाखवतीये. श्यामल मॅडम बरोबर. हा, पद म्हणजे वाक्यात वापरलेला शब्द, ज्याला अर्थ असतो. हा, 4. आता समजलं सगळ्यांना? हा, अशी चर्चा झाली की तुम्ही विसरणार नाहीये. ठीक आहे, म्हणजेच वर्ण विचार, शब्द विचार, पद विचार, आणि वाक्य विचार, हे 4 जे आहेत ते व्याकरणाचे मुख्य अंग आहेत. ठीक आहे. तर पहिल्यांदा वर्ण विचार म्हणजे तुम्ही वर्णमाला आणि त्याच्यातून सगळं जे काही घडतं ते बघितलेलं आहे, की त्याचं काय महत्व आहे सगळं. ठीक आहे, व्याकरणामध्ये. दुसरं आहे शब्द विचार. आपण पाहिलेले, आपण शब्दांचे इतके खेळ खेळलेलो आहेत की 5-6 तासिका आपण शब्दांवर घेतल्यात. त्याच्यात मग सार्थक, निरर्थक, एकासाठी अनेक, अनेक शब्दांसाठी एक, समान वाटणारे, भासणारे पण अर्थ वेगवेगळे, असे खूप सगळे प्रकार पाहिलेले आहेत आपण. त्याच्यासाठी शब्द विचार. पद विचार म्हणजे ते सार्थक अर्थाचं जे शब्द असतात, ते शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा ते स्वतंत्र राहत नाहीत. ते वाक्याचे होऊन जातात. त्यावेळेला ते पद विचार असतो. पण त्या शब्दांना अर्थ असतो, पण ते वाक्यात बसल्यामुळे त्या वाक्यासोबत ते एकरूप होतात आणि त्याचा व्यवस्थित वेगळा अर्थ, म्हणजे त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. पण प्रत्येक शब्दाच्या त्या अर्थामुळे वाक्याला अर्थ, पण त्यावेळेला आपण त्या शब्दाला स्पेसिफिक किंवा त्या एका शब्दाला महत्व देत नाही, तर इस अवस्था में हम क्या करते हैं, उस वाक्य का अर्थ ग्रहण करते हैं, किसी एक शब्द का नहीं. तर त्याला म्हणतात पदविचार. ठीक आहे. और दुसरा आहे वाक्य विचार. मग वाक्यामध्ये आता आपण हे बघितलं, सार्थक वाक्य, निरर्थक वाक्य, त्याच्यानंतर सरळ, संयुक्त, मिश्र, हे सगळे जे प्रकार आहेत ते वाक्य विचार मध्ये येतात. ठीक आहे. तर हे मी मुद्दामून प्रश्न काढलेला आहे की हिंदी अध्यापकांना बेसिक हे माहीतच पाहिजे की व्याकरणाचे किती अंग आहेत. परीक्षेला येवो न येवो, पण एखादा एक्झामिनर असा पण असू शकतो की जे तुमचं बेसिक, मूलभूत तुम्हाला ढाचा माहितीये का हिंदी व्याकरणाचा, असू शकतो एखादा विचारणारा. ठीक है, तो सबको समझ में आ गया कि व्याकरण के कितने अंग हैं? हम्म, यहाँ तक मामला क्लियर है? चलिए बताइए चैट बॉक्स में कि ये बहुत आपको जानकारी होना आवश्यक है. ठीक है. चलिए, हो मॅडम म्हणतायत. तो यहाँ पे एक मिनट. तो यहाँ पे कितना है? 4. शब्द का सही अर्थ निम्नलिखित में से होगा. ये सेना जो शब्द है ना, तो सेना इस शब्द का जो सही अर्थ है ना, हे आपल्या समोर विकल्प दिलेले आहेत. तारा, हेम, संत आणि वाहिनी. तो ये 4 विकल्प हमारे सामने है, और सेना इस शब्द का कौन सा अर्थ होगा इन दिए गए विकल्पों में से?
हम्म कौन सा होगा? चलिए एक एक डिस्कस कर लेते हैं। तारा शब्द का अर्थ, तारा का अर्थ होगा क्या सेना? तारा का अर्थ बताइए। चला आपण एक एक घेऊया, आपली नेहमीची पद्धती। चला आता सांगितले मोनाली मॅडम, सांगितले ना आता मी, वाक्य विचार, पद विचार, वर्ण विचार, आणि शब्द विचार, हे चार। ठीक आहे। कल्पना मॅडमनी पटकन सांगितले वाहिनी। ठीक आहे, वाहिनी। हा, ताराचा अर्थ जे आहे ते नक्षत्र आहे। ठीक आहे, तारा चमकणारा गोल असतो। हेम म्हणजे, हेम कशाला म्हणतात सांगा? कारण जर हेम शब्द आला परीक्षेत तर माहित पाहिजे ना आपल्याला, म्हणजे आपण एक प्रश्न बघताना आपले चार प्रश्न तयार होतात। सोना, पण कुठल्या अवस्थेतला सोना असतो हेम? जेव्हा ते धातू भट्टीत घातला जातो, आणि अवस्था, सोना का म्हटलेलं नाही, हेम का म्हटलंय बरं? कारण जेव्हा ते भट्टीत जातं सोनं, तर त्यावेळेला त्या टेम्परेचर मध्ये त्याचं जे वितळण्याची प्रोसेस स्टार्ट होते, त्यावेळेला ती चाकी जे असते, त्याला ते हेम असं म्हटलेलं आहे। हे माहिती पाहिजे की कुठल्या अवस्थेत त्या ह्याला ते सोना म्हटलं असतं ना, हे माहिती पाहिजे, आणि परीक्षेत हेच नॉलेज कामाला येतं। चला, संत, संत सगळ्यांनाच माहिती आहे, आपली संत परंपरा महाराष्ट्र भूमीची। ठीक आहे। संत विचार, जो आता आपली वारी निघेल पंढरपूरची, तर ते आपल्याला संत परंपरेचं योगदान आहे, आणि ती महाराष्ट्राला लाभलेली खूप मोठी एक वैचारिक वारसा आहे। हा, आता वाहिनी, वाहिनी म्हणजे सेना। ठीक आहे, तो इस विकल्प के साथ चलेंगे। लष्कर, बरोबर। लष्कर पण शब्द येऊ शकतो इथं, त्यामुळे सेनाचे पर्यायवाची जेवढे शब्द आहेत तेवढे पण लिहून ठेवा तिथं, तुम्हाला माहित झाले की। चलिए, अगला प्रश्न। मोहन बहुत खाना खाता है, वाक्य में किस प्रकार का पुरुष उपस्थित है? हे आपण बघितलेलं आहे, प्रथम, द्वितीय, तृतीय। ठीक आहे, आणि त्याच्यातच हे, त्यालाच ही नावं दिलेली आहेत, कुणाला आठवत असेल तर लेक्चर झालेलं। मोहन बहुत खाना खाता है, मोहन इस शब्द को अधोरेखित किया गया है, तो इस वाक्य में किस प्रकार का पुरुष उपस्थित है? मध्यम, उत्तम, प्रथम, अन्य। हाँ, प्रथम। तुम बर, नरेश सर, नरेश सर, तुम्ही प्रथम म्हटलायत, थांबा। प्रथम म्हटलायत का? हा, प्रथम म्हटल्यानंतर तिथं कुणाचं नाव यायला पाहिजे? प्रथम पुरुष असल्यानंतर, यस, श्यामल मॅडम, बरोबर। मोहन तिसरी व्यक्ती आहे ना, असं म्हटलंय का मैं बहुत खाना खाता हूं, मैं बहुत खाना खाती हूं, असं म्हटलंय का? तिथं प्रत्यक्ष जो बोलणारा आहे प्रथम पुरुष तो उपस्थित आहे का? नाही। बरं, ऐकणारा तुम आहे का? समोर कोणीतरी ऐकतंय का? नाही। मग मोहन तिसरा झाला ना। मग प्रथम पण नाही, मध्यम पण नाहीये, उत्तम पण नाही, उत्तम, उत्तम म्हणजे प्रथमच। ठीक आहे। हा, त्याच्यानंतर मध्यम म्हणजे जो ऐकतो, समोर उपस्थित असतो, तोही नाहीये। ठीक आहे, प्रथमला तेच उत्तम। मग अन्य म्हणजे थर्ड पर्सन ना, आपण त्याला इंग्रजीमध्ये थर्ड पर्सन पण म्हणतो बघा। ठीक है, तर ये अन्य पुरुष होगा यहाँ पर। ये ऐसे प्रश्न बहुत ही गुगली डालते हैं। ठीक है, तो मोहन की बात कही है, आपको गुगली इसलिए लगी, आप इसलिए संभ्रमावस्था में चले गए क्योंकि मोहन ऐसा नाम दिया था, इथं नाम आलेलं आहे, मग तुम्हाला वाटलं की बाबा हे, पण ते मैं नहीं, मोहन खाना खाता है। ठीक आहे, म्हणजे तो उपस्थित पण नाही, तो कोणाला म्हणजे हेच नाहीये, तो तुम पण, तुम बहुत खाना खाते हो असं म्हटलेलं नाहीये, मैं बहुत नहीं, तुम नहीं। ठीक आहे, तो मोहन खाना खाता है। ठीक आहे, जो उपस्थितच नाहीये। ठीक आहे। नाही नाही, सॉरी बिरी म्हणायचं नाही, आपण डिस्कस करतोय, शिकतोय। ठीक आहे, मग ते तुम्ही विसरणार नाहीयेत म्हणून मी तुम्हाला उपप्रश्न विचारला, मग कसं? आता तुम्ही स्वतः तिथे थोडक्यात स्वतःला अझ्युम करा की मैं बहुत खाना खाता हूँ। ठीक आहे, आता आम्ही जेव्हा म्हणतो की नरेश सर बहुत खाना खाते हैं, ठीक है, तो नरेश सर हमारे सामने उपस्थित नहीं है। जो बोल रहे, दो व्यक्ति है, एक बोलने वाला एक सुनने वाला, लेकिन बात हो रही है नरेश सर की इस अवस्था में। ठीक आहे, तर हे आपण शिकतोय। जेव्हा हे असं काही सॉरी वगैरे काही नसतं। ठीक आहे, आपण शिकतोय, त्यामुळे हे हे होणार, आपण सगळी हे आहोत।
इक्वल आहोत, एक एक प्लेटफॉर्म और काम चल रहे। चलिए अगला प्रश्न पढ़ लीजिएगा। दिए गए वाक्य का संक्षेपण कीजिए। दिए गए वाक्य का संक्षेपण कीजिए। एक- हे ठीक है, मैं ये देखना चाह रही थी कि ये हटना कैसे चाहिए। ठीक है, उस दिन हट गया था। ठीक है। नहीं हट रहा है, बरं ठीक आहे। दिए गए वाक्य का संक्षेपण कीजिए। बघा आता मी तुम्हाला संक्षेपणचा अर्थ इतक्यात सांगत नाही। अधिकांश व्यक्ति स्वयं बुराइयों से घिरे रहते हैं। अधिकांश व्यक्ति स्वयं बुराइयों से घिरे रहते हैं, लेकिन औरों को ठीक रहने की सलाह देते हैं। ऐसे लोगों का जीवन छल कपट से परिपूर्ण होता है। बघा वाक्याचा अर्थ नीट समजून घ्या की अधिकतम लोग क्या होते हैं की स्वयं बुराईयों से घिरे रहते हैं. म्हणजे ते सतत कुणाची तरी निंदा करतात आणि वाईटच बोलत असतात. पण हे लोक दुसऱ्यांनी कसं चांगलं राहावं याबद्दल नेहमी सल्ले देत असतात. ठीक आहे. पण ह्या लोकांचं स्वतःचं जीवन सतत छळ आणि कपटानेच भरलेलं असते. हे कधी दुसऱ्याचं काही चांगलं चिंतन करत नाहीत आणि काहीच करत नाहीत. ठीक आहे. आता ह्या वाक्याचं संक्षेपण जर आपल्याला करायचं झालं असेल, ह्याच्यातला सार, अगर इसका निचोड़ करना होगा इस वाक्य के गर्भित अर्थ का, तो हम किस विकल्प के साथ चलेंगे? सब दिन रहत न एक समान, परोपदेश कुशल बहुतेरे, सांच को आंच नहीं इनमें से कोई नहीं. हे वाक्य जर आपल्याला त्याचं सार घ्यायचं असेल, त्याचा गर्भित अर्थ घ्यायचा असेल, अर्थाचा निचोड करायचा असेल, गाभा घ्यायचा असेल, पकडायचा असेल, तर ह्यातलं कुठलं आपल्याला घ्यावं लागेल? जी इथं लोकोक्ती असेल, की सब दिन रहत न एक समान, परोपदेश कुशल बहुतेरे, सांच को आंच नहीं इनमें से कोई नहीं. हम्म, बरं. हो, प्रथम म्हणजेच तो उत्तमच. चारच दोन म्हणतायत सगळेजण. तीन कोण म्हटलं? थांबा थांबा. बीओ. का बरं तीन म्हटलं? अर्थ सांगायचा. असू शकतं तेही बरोबर. मी जेव्हा तुम्हाला म्हणते ना, की तुम्ही का बरं हे सांगितलं, तर लगेच घाबरायचं नाही, की आता मग मी चुकीचं म्हटलंय म्हणून मॅडम विचारतायत. असं नाही. ते का म्हटलं त्याचं जाणून घ्यायचंय मला, की तुम्ही काय लॉजिक लावलं. त्या बरोबर पण असू शकतं ना ते. हां, ठीक आहे. बघा, दोन हे जे ऑप्शन आहे, पर्याय क्रमांक दोन, हे मोस्टली सगळे त्याच्यासोबत आहेत. ठीक आहे. आता बघूया का बरं ते, किंवा ते आहेच का करेक्ट. आता एक एक आपला पॅटर्न तुम्ही काहीही सांगा, एक 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 आपण अनालिसिस करत जातो. ठीक आहे. सब दिन रहत न एक समान म्हणजे सब दिन म्हणजे सगळे दिवस, न रहत ना एक समान सगळे दिवस सारखे राहत नाहीत. आपण म्हणतो ना, आता पाऊस पडत नाहीये. जातील, हेही दिवस जातील, येईल पाऊस, आपण आशेवर आहोत. सब दिन रहत ना एक समान, बऱ्याचदा खूप तंगी चालू असते, गरिबीचा माहोल असतो, टंगाई चालू असते. तर तशा वेळेला आपण म्हणतो की हेही दिवस निघून जातील. तर त्यावेळेला आपण हा शब्द प्रयोग करतो की सब दिन रहत ना एक समान. दुसरा, परोपदेश कुशल बहुतरे. ठीक आहे, की बहुत उपदेश करतात. हं? परोपदेश म्हणजे परक्यांना, दुसऱ्यांना खूप उपदेश करतात. ठीक आहे. सांच को आंच नाही म्हणजे जे सत्य आहे त्याला घाबरायचं काही कारण नाही. ह्याचा अर्थ लक्षात ठेवा. सांच को आंच नाही, सत्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि इनमें से कोई नहीं हे तर नाहीये. तर हा विकल्प आपला बरोबर आहे. परोपदेश कुशल बहुतेरे. ठीक है, आलं लक्षात? हम्म. अब देखिए, अब हमने वाक्य की बात छेड़ी थी अभी अभी, वाक्य को लेके एक प्रश्न आ गया। वहां एक छोटा सा गांव था जिसके चारों ओर जंगल था। वाक्य का सही भेद पहचानिए। वहां एक छोटा सा गांव था जिसके चारों ओर जंगल था. हाँ बघा, मिश्र वाक्य, संयुक्त, सरल, विधानवाचक. हम्म, सांगा कुठलं?
मिश्र म्हणतायत, संयुक्त म्हणतायत, सरळ सरळ म्हणतायत, मिश्र म्हणतायत. बर, थांबा थांबा. ठीक है, ये मैंने हटा दिया. आप देखिए, वहां एक छोटा सा गांव था जिसके चारों ओर जंगल था. हम्म. बर, हे संयुक्त वाक्य आहे का? बघा, वहां एक छोटा सा गांव था. ठीक है, हाँ. बर, हे एक स्वतंत्र वाक्य, जिसके चारों ओर जंगल था. हे स्वतंत्र वाक्य आहे का हो? जिसके चारों ओर जंगल था, हे वाक्य स्वतंत्र आहे का आश्रित आहे? एवढं सांगा, तुम्हाला लगेच क्लू मिळेल. जोडा आहे, बरोबर. जोडा आहे, ठीक आहे. हे वाक्य, यस मोनाली मॅडम, बरोबर. एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून आहे म्हणजे वहां चार और जंगल था, हे आश्रित आहे, आश्रित आहे. मग आश्रितचा वापर कुठल्या ह्याच्यात होतो, कुठल्या प्रकारात होतो? की जे एक प्रधान वाक्य असतं, त्याच्यावर दुसरा आश्रित होत आहे. दूसरा तीसरा जितने भी उपवाक्य है वे सभी आश्रित होते हैं मूल वाक्य के ऊपर. हा, म्हणून मग हे या अवस्थेमध्ये काय झालं? मिश्र वाक्य झालं. ठीक आहे, असं ते समजून घ्यायचं. ठीक आहे, एक अंतिम प्रश्न ले लेते हैं, सर आ चुके हैं. ठीक है, एक लास्ट प्रश्न. दिए गए वाक्यों में से सरल वाक्य छांट कर लिखिए. बघा, आता इथं तुम्हाला सरळ वाक्य, ऍक्च्युली हे एवढं एक प्रश्न घेऊया कारण वाक्यावरती आधारित आहे. सरांचा एक 2-3 मिनिट वेळ घेऊया. यदि नेताजी से मिलना चाहते हैं तो द्वार पर प्रतीक्षा करें. नेताजी से मिलना चाहते हैं किंतु वह द्वार पर प्रतीक्षा करें. आप नेताजी से मिलने के लिए द्वार पर प्रतीक्षा करें. आप नेताजी से मिलना चाहते हैं इसलिए द्वार पर प्रतीक्षा करें. याच्यातलं सरळ वाक्य कुठलंय सांगायचंय? हम्म, पटकन सांगायचंय. ठीक आहे, आता उत्तर सांगून द्या, तुम्हाला वाक्य कळलेले आहेत. मला उत्तर सांगा, चलिए जवाब दे दीजिए. हम्म, सरळ वाक्य. आश्रित कसं ओळखायचं? हा, बघा, एक मिनिट, मोनाली मॅडमचं आपण थोडस दूर करू, एकच मिनिट. वहा एक छोटासा गाव था, हे मूळ वाक्य आहे. पण हे वाक्य त्याच्यावर की जिसके चारों ओर, किसके चारों ओर, तो वहां एक छोटासा गाव था उसके चारों ओर, म्हणजे हे त्याच्यावर आधारित आहे ना. ह्याचा अर्थच लागत नाही जर हे वाक्य काढलं तर. किसके चारों ओर, तो वहां एक छोटासा गाव था उसके चारों ओर. मी जेवण केलं नाही कारण डबा संपला होता. ठीक आहे, म्हणजे का केलं नाही, हे ते वरचं वाक्य आश्रित आहे ना, पण मी जेवण केलं नाही हे मूळ वाक्य आहे. हा, डबा संपला, किंवा पुन्हा मग की डब्यात आज थोडीच हे दिली होती, भाजी पोळी दिली होती, म्हणजे जितके नंबर ऑफ वाक्य वाढत जातील ते सगळे आश्रित आहेत. ठीक आहे, पण मुख्य वाक्य काय? मी जेवण केलं नाही. ठीक है. तो ये जो होगा कि आप नेताजी से मिलने के लिए द्वार पर प्रतीक्षा करें. साधं सुटसुटीत वाक्य, आप नेताजी से मिलने के लिए द्वार पर प्रतीक्षा करें. चाहते हैं, किंतु, हा, यदि, हे असे शब्दच नाहीयेत हे. ठीक आहे, के लिए हे आहे. आप नेताजी से मिलना चाहते हैं इसलिए हे नाहीये. मग हे इथं आपलं सरळ साधं वाक्य बनवलेलं आहे की आप नेताजी से मिलने के लिए द्वार पर प्रतीक्षा करें. ठीक आहे, तर इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. उर्वरित आपण प्रश्न उद्या बघूया. ठीक है, सभी का धन्यवाद. मैं यहाँ पे स्टॉप कर देती हूँ शेयरिंग और पीडीएफ आपको मिल जाएगा.